आणि यानंतर या क्षणाची मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी एक बातमी बघूयात। सुशील आणि शशांक गवणे यांनी पिस्तुलाचं लायसन्स मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केली होती आणि तो अर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांचे मामा आणि तत्कालीन पोलीस अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचं सुद्धा उघड झालंय। बनावट कागदपत्रांची खातरजमा न करता पोलिसांनी अर्ज मंजूर केलेला होता। यावरती जालिंदर सुपेकर यांची सही होती। शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी 5 जणांची समिती असते, ज्यामध्ये पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागामधील एकाचा समावेश असतो। सुपेकर यांनी त्यावेळेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून भाच्यांच्या शस्त्र परवान्याची फाईल मंजूर करून घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये या परवान्यावरती सही केली होती। दरम्यान या सगळ्याविषयी आता पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। मात्र स्पष्टीकरण देतानाच ते जबाबदारी झटकण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत। अगवणेंना शस्त्र परवाना देण्यासाठी कोथरूड आणि वारजेचे पोलीस जबाबदार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्यावरती सही केल्याचं सुपेकर यांनी सांगितलं। आधी पोलीस ठाणे, मग पोलीस उपायुक्तांकडून प्रस्ताव येतो, त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून माझ्याकडे प्रस्ताव पाठवला।